बघा नाही, सृष्टी निर्माण कशी झाली. एक कमळाचं पुष्प धरतीमधून वरी आलं माझ्या आईनो, आणि त्याच्यामध्ये छोटासा एक भक्त बालक निर्माण झाला. 4 मुख होती, त्याला समजलं नाही मी कोण आहे. पुन्हा रसातळाला गेला. हजारो योजन त्या कमळाच्या देठाच्या खाली बघितलं. 1000 योजन धरतीमध्ये गेला, त्याला नाही समजलं. पुन्हा वरती आला, कुठं काही दिसना नाही. पुन्हा खाली गेला. असं कित्येक वर्ष झालं. भगवान देवादिदेव नारायण आले आणि सांगितलं, पुत्र, हे पुत्र, सृष्टी निर्माण कर, सृष्टी निर्माण कर. ते मला नको. सृष्टी निर्माण केल्यानंतर अहंकार निर्माण होतोय, मला सृष्टी नको. बघा, अहंकार निर्माण होतो ना सृष्टी निर्माण केल्यावर. बघा तुम्ही छोटस आपण काम केलं ना तर अहंकार निर्माण होतं. माझ्या पाय होते. कसला पागल आहे तू, कसली संत पगला आहे तू. अरे भगवान की बिना कार्य नहीं है, कारण की बिना कारण नहीं है. दोनों चिपक के रहता है, कार्य और कारण दोनों के चिपक के रहता है. जब कार्य निकलता है कारण है, जब कारण नहीं है कार्य नहीं. अहंकार निर्माण होतो ना. बघा तुम्ही छोटं काम काय बी करा, गावातलं करा, बाहेरचं करा, राजनीतीमधलं करा, कुठलेही करा, थोडं काम घेतो वाटलं माझ्यासोबत करू नये. ना 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 ना, शिवपुराण सांगते, येड्या तू बहुत आपके पास ज्ञान कम है, बहुत छोटा है तो, बहुत सूक्ष्म बुद्धि आपके पास नहीं है. सूक्ष्म बुद्धि से विचार कर लो, ते कार्य कोण आहे आणि कारण कोण आहे. आता हे काय आपलं, हे काय आपलं काय कार्य आहे. चांगलं कार्य, मंडप बिंडप मारला मस्त कार्य आहे चांगलं, पण कुछ ना कुछ कारण. कारण काय करलं तुम्ही, हे काही ना काही निमित्त शिवपुराण कथा ऐकायची. हे दोन्हीचं मिलन आहे, कार्य आणि कारण दोन्हीचं मिलन. तवा मात्र भक्ती नास्ती, नृत्य करते भक्ती त्या ठिकाणी. पण दोनों एक ही आहे साथ में. जसं गुरु आणि शिष्य दोन्ही सारखे. प्रश्न उत्तर चालू दोघांचे. बघा प्रश्न विचारला, सांगा आम्हाला प्रभूची कथा. बघा तर गुरु सांगतात, कमळातून वरी आला आणि खाली गेला तर माहित नाही, वरी गेला माहित नाही. कमळातून आणि भगवान नारायण विष्णू म्हणतात, हे पुत्र सृष्टी निर्माण कर. ते पुत्र कोण होता माहित आहे, ब्रह्मदेव होता. ते मला अहंकार येतोय, ते मला अहंकार होऊ शकत नाही. अहंकार नाही होऊ शकत. सोनं एक आहे पण आभूषण अनेक आहे. सोनं एक आहे पण आभूषण अनेक आहे. गंटेन है, फुलझुब है, अंगठी है, मंगलसूत्र है, साखळी है, अनेक है. तो सोनं किती आहे, सोनं एक ही है पण आभूषण अलग अलग है. तसं मी एक ही धातु अस्मि कंचनम, धातु अस्मि कंचनम, धातु स्वर्ण मैं हूं. तुझे अहंकार क्यों आएगा बेटा. अंगूठी अलग है, स्वर्ण अलग है, मंगलसूत्र अलग है, घंटी अलग है, अलग अलग सूत्र है, मंगलसूत्र अलग है, पंजन अलग है, अलग वस्तू है सोन्याची, अनेक वस्तू सोन्याच्या. पण सोनं किती आहे, सोनं एकच आहे. असं आभूषण अनेक आहे पण परमात्मा नारायण मी एकच आहे. चिंता मत कर, सृष्टी निर्माण कर. ब्रह्मदेव मला, नाना सृष्टीचा मालिक बघा अहंकार येते, प्रभू तुम्ही निर्माण करा. तुम्ही, नाना मी नाही निर्माण, मी पालन पोषण करतो, तुम्ही निर्माण करा. असं करत 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 सांगितलं. एक मोठा पर्वत आहे, पर्वताला वाटतं मी मोठा आहे आणि जगात प्राण्यामध्ये 30 लाख प्राणी आहेत. त्या 30 लाख प्राणी होतं उंट मी मोठा आहे. उंटाला वाटतं मी मोठा आहे आणि उंटाला वाटतं मी मोठा आहे उंट, आणि पर्वताला वाटतं मी मोठा आहे. तर त्या उंटाला पर्वतापाशी नेऊन उभा केलं. उंट म्हणतो बापरे मी किती छोटा आहे. बघा शिवकथा ऐकायला लक्ष देत नाही. मी कशाला सूत्र बोलतो, हे सूत्र समजलं तर शिवकथा कळते, शिवकथा कळली सूत्र कळते. लक्ष द्या माझ्या. पर्वत मोठा आहे, उंट मोठा समजतो, मी मोठा आहे. पर्वत म्हणतो मी मोठा आहे. पण माता ऋषी म्हणून त्या उंटाला पर्वतापाशी नेऊन टेकवलं तर उंट म्हणतो मी किती छोटा आहे, पर्वत किती मोठा आहे. बघा म्हणून स्वतःला कधी माणसाने शहाणा समजायचं नाही. कार्य ऑटोमॅटिक होत असतं. प्रभूचं कार्य माझं, प्रभूचं ऑटोमॅटिक होत असतं. कोणी करत असतं, निमित्त आपण आहे पण करता करविता ते, करता ते प्रभू माझं. कार्य का पार पडणं प्रभू पार पडतो. एखादा म्हणला ना स्वाभिमानी अहंकारी कसं पार पडते बघू, तरी पार पडते, तरी पार पडते.
करेल अर्थाला येत नाही. कार्य आणि कारण दोनचं मिलन आहे. जसं शिष्य आणि गुरु दोनाचं मिलन आहे, शिव आणि जीव दोनाचं मिलन आहे. ही शिवकथा आहे. तुम्ही शिव आहे पण तुम्ही जीव समजता. तुम्ही शिव आहे तुम्ही जीव समजता. तुम्ही शिव आहे तुम्ही कोण आहे? शिव आहे पण तुम्ही जीव समजता. माझ्या महिला तुम्ही शिव आहे पण तुम्ही जीव समजता. का? शिवाचा जीवाचा पास में संबंध है पण तुम्ही आम्ही लांब बसलो, लांब करतो. सांगू सूत्र? शिवाचा आणि जीवाचा संबंध सांगतो. माहिती लक्ष द्या. एक मोठं झाड आहे, झाडावर दोन पक्षी बसले. मातावर लक्ष द्या. एक झाड आहे, झाडावर दोन पक्षी बसल्यावर एक पक्षी खातो, एक पक्षी खात नाही. सांगा माहिती कोण पक्षी खात नाही, कोण खातो? सांगा.
जीव समान पास पास में जवळ आहे पण आपल्याला कळत नाही. तुम्ही स्वतः शिव आहे, शिवपुराण सांगते तुम्ही स्वतः शिव आहे, पण तुम्ही विसरून गेला. सांगतो सूत्र लक्षात येईल तुमच्या. एक झाड आहे, त्या झाडावर दोन पक्षी बसले. एक पक्षी खातो आणि एक पक्षी खात नाही. एक पक्षी त्याला म्हणतो बाबा तो पक्षी का बसतोस? हा बघा, झाड मोठं विशाल झाड आहे, पण एक पक्षी खातो, एक पक्षी खात नाही. त्या पक्षीने त्या पक्षाला सांगितलं उपाशी कशाला म्हणतो? अरे अन्नमय जीवन आहे, खा ना, तो खा ना. ते म्हणतो बाबा 4 अंगई पोट कधीच भरलं नाही माझं. बघा काय म्हणते, 4 अंगुली पोट आहे. आपल्या हृदयापासून नाभीपर्यंत किती पोट आहे आपलं? 2 3 4 5 किती बोला ना, किती पोट आपलं? नाभीपासून हृदयापर्यंत. शास्त्र सांगताय आपल्या बेबीपासून हृदयापासून मध्ये किती पोट आहे आपलं? सांगा बरं कोणाचं पडलंय? बघा ना, किती शिवपुराण कठीण आहे. एक पक्षी कहता है दूसरे पक्षी को, ए बेटा अन्नमय जीवन है, खा लो मर जाएंगे. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला म्हणतो ए अन्नमय जीवन आहे, तू जर अन्न नाही खाल्लं मरून जाशील, मी खातोय हष्टपुष्ट, मी खालो ना खालो. ते पक्षी रडत रडत म्हणते नाही पोट भरलं, खाऊन खाऊन दमलो पण पोट नाही भरलं. बघा ना, ते पक्षी कोण आहे? एक खातोय पक्षी आणि एक खात नाही. मायो ते मला पोट भरतंय ना, भरणार नाही पोट कधी. आता खाल्लं की संध्याकाळी लागतंय, संध्याकाळी खाल्लं की सकाळ लागतंय, सकाळ खाल्लं की संध्याकाळी लागतंय. अशा सकाळ संध्याकाळ किती गेल्या माहित नाही. नाही आजोबा पंजोबा दादा काका नाणी चाचा अंकल ताऊ भैया आपली पिढी गेली खात खात खात, तरी पोट नाही भरलं. शिवरायांचं पेट नाही भरा, नाही भरा आणि भरेगा भी नाही, भर भी नाही सकता. सांगा बघ तुम्ही महाराज पोट भरलं का? सांगा तुम्ही पोट भरा म्हणा. आत्ता गुलाबजामुन खाल्लं, संध्याकाळी भजी खावते, भजी सकाळी खाल्ले, संध्याकाळी जिलेबी खावते, संध्याकाळी जिलेबी खाल्ली उद्या सकाळी शिवचिवडा खावडतोय, ते खाल्लं संध्याकाळी पत्तीला पापड दे ना पापड. पाणी सुटलं का मला? पाणी सुटलं बरं नाही सांगत नाही बाबा. 2 पक्षी बेटा है, एक खाता है एक भूखा मरता. ये पक्षी कौन है? एक जीव है, एक शिव है. जो पक्षी नहीं खाता वही शिव है. त्याला सांगताय तू आता खा, तुला भूक संध्याकाळी लागणार, संध्याकाळी खाल्लं सकाळी भूक लागणार. तू खाऊन खाऊन जल्दी मरने वाला है. मैं शिव हूँ, तू जीव है. वृक्ष ही संसार है, इस वृक्ष ही संसार है. त्या संसारात 2 पक्षी बसले, एक ढाल्यावर जीव, एकावर शिव बसला. मोठा वृक्ष आहे. ते शिवपुराण समजलं, शिवपुराण कथा कळाली, शिवपुराण ज्याच्या हृदयात बसले ना, जीवन शिव त्याला समजलं. शिव ती नाही, शिव हे नाही, शिव मीच आहे, शिव आपणच आहे. दुसरं कोण? शिव तूच आहे, शिवा तूच आहे, पार्वती तूच आहे. पण तू बोलवून गेली पार्वती तूच आहे, शिव तुम्हीच आहे. भूल गया तुम्ही शिव का मी अमुक अमुक आहे. ना ना ना, अमुक नाही, शिव आहे. शिव कथा आहे का तुम्हाला समजलं? मी कशाला बोलतो? जीव शिव पास में है म्हणून कथा आहे. दोघं जाण्या करा. कमळातून ब्रह्म आला, ब्रह्मदेव म्हणला मला अहंकार नको रे बाबा, नको नको, मला सृष्टी नको, ते मला कर. निर्माण केली आणि माझ्या मायो त्याच्या नेत्रामधून मरीची ऋषी पैदा झाले. ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून मरीची ऋषी पैदा झाले. हृदयामधून भृगु महाराज, ज्यांनी छातीवर विष्णूच्या लात मारली ना, ते भृगु महाराज जन्मले. बघा माझ्या काय ताकद आहे. ब्राह्मण विष्णूच्या छातीवर लात मारतोय, त्याचा ब्राह्मण पाहिजे. आजचा बामन आहे, बामन ब्राह्मण आणि ब्रह्मविद्या बहुत अंतर आहे. बोलायला टाइम नाही. ब्राह्मण आणि बामन, त्याच्यावर मी बोलतो अर्धा घंटा 1 घंटा, पण कथा राहून जाईल बरं का. चला पुढे. ब्राह्मण असा होता, ब्राह्मण भृगु हृदयामधून जन्मला ब्रह्मदेवाच्या आणि विष्णू छातीवर लात मारली. तुम्ही ताकद आहे त्या ब्राह्मणामध्ये. तसा ब्राह्मण वेदांती होता, त्याच्यापाशी ब्रह्मज्ञान आहे ना, ते ब्राह्मण आहे. जे भिक्षा मागून खात आहे,
धर्माचं पालन करतोय ते ब्राह्मण आहे. चाटी रखतोय ते ब्राह्मण आहे. जन्म पेरतोय ते ब्राह्मण आहे. मंत्र पडतंय ते ब्राह्मण, शुद्ध मंत्र ते ब्राह्मण आहे. सत्यनारायण हवन इवन करतोय ते ब्राह्मण आहे. ते ब्राह्मण. चला पुढं. नाही ते भृगु महाराज पुन्हा शिरामधून अंगिरा ऋषी जन्मले. शिरामधून अंगिरा ऋषी, कानामधून पुलक ऋषी जन्मले ब्रह्मदेवाच्या. उदामधून पुलस्त्य ऋषी जन्मले. समानामधून वशिष्ठ ऋषी जन्मले. अपानामधून कृतू ऋषी जन्मले. कानामधून अत्री ऋषी जन्मले. माझ्या डबल जन्मले अत्री ऋषी. आणि मयो दोन भुजामधून एक स्त्री आणि एक पुरुष जन्मला. त्या स्त्रीचं नाव शतरूपा. हे माझ्या लक्षात आहे. हे ऋषी कोणी ब्रह्मदेवाच्या भुजामधून शतरूपा जन्मली माई. डाव्या बाजूला शतरूपा आणि उजव्या बाजूला स्वयंभू म्हणून जन्मली माई ब्रह्मदेवाच्या. शतरूपा कोण आहे माई? देवी माता कोण आहे? शतरूपा आपली सगळ्यांची आई आहे. ही आई नाही. ही आई 1 वर्षाची, 2 वर्षाची, 100 वर्षाची, 60 वर्षाची आई आहे. आईचं माता थोडं नातं आहे. मरून गेली बस. दुसऱ्याची मी मावशी जन्मते का बहीण होते का सासूळ होते का गाय होते का काय होती पता नाही. बघ शिवराज सांगते ह्या जन्माचं नातं एक आहे. पण तुमची माझी आई कोण आहे? शतरूपा. सकाळी उठल्या हे शतरूपे मा तुला प्रणाम. शतरूपे मातेचं नाव घेत जावं नाही, तुम्हाला संकट येणार नाही. माता डाव्या भुजातून शतरूपा जन्मली, उजव्यातून स्वयंभू म्हणू जन्मला. मग तुम्हाला मनुष्य नाव पडलं. काय नाव पडलं? मनुष्य. तुम्ही का म्हणत काय मनुष्य तो नीट वागलं का? नीट वाग. काय मनुष्य? ही आपली हिंदू धर्माची पद्धत. मनुष्य नाव पडलं. तुम्हाला स्त्री नाव पडलं शतरूपा. शतरूपा स्त्री नाव तुम्हाला पडलं नाही. तुमची आई शतरूपा. खरी आई म्हणजे शतरूपा. झोपेतून उठल्या हे स्वयंभू पिता शतरूपा माँ आपको धन्यवाद मेरा प्रणाम. इसे प्रणाम करेंगे. धरती माता उठला, धरती बसला, पाय नाही टेकवला, धरतीला प्रणाम करा. धरती ती धडा हे माँ तुम्हाला धारण करते, तुला प्रणाम प्रणाम करा. धरती माता, धरती माँ ना पृथ्वी तुला प्रणाम. संकट टळते, दोष टळतो, मोठं विघ्न येत नाही. माई धरती माँ धरा. शास्त्रामध्ये सांगितलं धरती माँ धरा धारण करते आपल्याला, आपला बोजा सहन करते. बघा कोणची माई तडतड चालते, कोणची माई दमान चालते, कोणची माई पळत जाते, कोणची माई शांत चालते. का सांगू भविष्यपुराण? सांगू भविष्यपुराण? जाईल वेळ निघून भविष्यपुराण मध्ये शिवकथा राहील ना. नारायण भविष्यपुराण मध्ये अभ्यास आहे. सांगू माई धरतीवर चलना कैसा स्त्रीने. धरती आहे ना, स्त्रीने जानबूझ चलना कैसा? धडम धडम चलना का दमाना चलना, मध्यम चलना का शांत चलना? चलायचं कसं? बघा माझ्या माई सांगतो थोडं. सांगू कथा असली बोल लागते. कथा राहू ना, कथा राहू का सांगू थोडं. मैं ज्यादा फास्ट चलना अच्छा नाही जानकी स्त्री. बघ माई तुला काय घ्यायचं ते घे. माई जास्त फास्ट चलना अच्छा नहीं है, धीरे धीरे चलना भी अच्छा नहीं है. मध्यम चलो वही स्त्री है, शत्रुपा की कन्या. साधू है प्रणाम करो, गुरु है प्रणाम करो. शहाणी माणसं चौकात बसले ते लांबून जायचं. शास्त्र नाही लांबून गेली, रस्ता नसला शुभ्रा सांगताय पदर घे दमन जा. एक साहेब कुलवणारे, कुलवणाऱ्याचं बोलतोय. आता तुम्ही कसे कसे आहात माई माई माझं काय तुम्ही ठरवा ना आपापलं मन. कुलवणारे सांगतो मी कुलवणारेचं. समाज बसला पुढं, पदर पडलेला कमरेला खावलेला धाड चालले ना 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 ना. स्त्री पक्षा पदर डोक्यावर घेऊन शांत दमन जायचं. का धडधड चालली ना पृथ्वी माता दोष देते माझ्या माई. का तुझ्या पायात लक्ष्मी असते, तणव्यामध्ये लक्ष्मी असते. आमच्या पायात लक्ष्मी नाही, आमच्या पायात लक्ष्मी नाही माई, तुझ्या पायात लक्ष्मी असते. धीरे धीरे शांत चल. घरामध्ये काम करताना व्यवस्थित काम कर. धडाम 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 पाणी आपलं काम करू नको. लक्ष्मी निघून जाते माई, निघून जाते. शांत राहा. जे घरात आहे ते खा. जे पतीने आणून दिले ते सत्य आहे, ते योग्य आहे. बाकीचं तू भांडून जर पतीला घेतलं ना तुझ्या पायात लक्ष्मी धीरे 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 निघून जाते माझी माई. शिवपुराण वाच. दाटून पतीला मागू नको. जे आहे ठीक आहे,
स्वामी तुम्ही काय आणलंय? भाजीपाला आणला? हा ठीक आहे. मुगदाळ आणली? असू द्या, फुलेऱ्यावर आणा. ही तुझ्यात वाणीत पाहिजे. भाजीपाला आणला, मुगदाळ आणली, तू डाळ आणली, काय खायचं? ही वाणी का तुमची? परावाणी, पश्चंतवाणी, पेखरी वाणी, वैखरी वाणी. ह्याच्यावर जर मी बोललो ना 1 घंटा लागून, थांबतात अजून 2 मिनिटं. 4 वाणी आहे. हे माई लक्ष दे माझ्याकडे. हे खाली बस राधा, खाली बस. बसा बसा. माई किती वाणी तुमची? किती वाणी? बेखरी वाणी, पश्चंत वाणी, मध्यमा वाणी आणि परावाणी. 4 वाणी आहे. तू कोणत्या वाणीची बोलती तुला मी ओळखतो. हे नाही तू मला सहज बोल बाबा. महाराज तू कसे बोल, मी लगे ओळखत नसती कोण आहे. बुरी है का अच्छी है, गुणवान है, कुलवान है, विचित्र है, लगेच मला कळतं माही. पण मी मनुष्य करता तू ऐकते. माझं भागवत शास्त्र शिवशास्त्र सांगतंय दुनिया को मां मान लो तो साधू है. साधू कोणाला म्हणतात? जो बिगड़ी स्त्री को साथ दे करे, इसका नाम साधू है. इसका नाम साधु. जो बिगड़ा है, जो काम बिगड़ा है, पुरुष बिगड़ा है, स्त्री बिगड़ी है, इसको साध्य करो, वही साधु है. महाभारत वही साध्य है, वही साधु है. 4 वाणी है. एक सांगू तुम्हाला प्रमाण. दिखता नहीं आपको? अंधी का पुत्र अंधा है, दिखता नहीं? तुला दिसत नाही का? बापासारखा आहे. बाप कसा मुलगा? तुझे डोळे गेलेत का? ती द्रौपदी म्हटली म्हणून महाभारत घडलं. वाणी कशंत वाणी, खतरनाक वाणी बोलली नाही. कशी बोलली नाही? एक शब्द फक्त बोलली. बापासारखा पुत्र तुला दिसत नाही? तुझे डोळे गेले का? द्रौपदी दिसते एवढा शब्द बोलली. हे दुर्योधन बाप भी अंधा, तू अंधाळा झाला का? दिसत नाही का? पाय घसरून पडला? अशी बोलली माई. महाभारत घडलं. महाभारत वस्त्र तिचं हरण केलं. महाभारत घडलं. रक्ताचं पाठची पाठ लागलं. युद्ध झालं मायो. लाखो करोडो कोट्यावधी करोडांचा नाश झाला. 100 करोडांचा झाला. कोट्यावधी सैनिक मिळलं. रक्ताचं पाठ अजून बी लाल माती दिसते. अजून बी लाल माती दिसते. एवढं रक्त वाहिलं माई. दिसे कशामुळं? मी कशा बोलतोय? महाभारत नाही सांगत, तुला बोलतोय माय. कोणाला बोलतोय मी? महाभारत सांगतो का मी? महाभारत नाही सांगत, तुला बोलतोय माई. माझी आई तू फक्त ह्याला आवड. वाणीला जित काही होत नाही. मौन राहा. एक सांगू सूत्र? सूत्र सांगू? लक्ष द्या माझ्याकडे. पुरुष अग्नि बन गया, आप जल बनो. आप जल बन गई, आप अग्नि बन गया. आप भी अग्नि, आप भी अग्नि. अग्नीला अग्नी म्हणल्यावर टक्कर झाल्यावर काय बोलू? आग लागलं का राहील? कळती का मराठी भाषा? मराठी भाषा कळती ना? वे माई तू भी आग बनली, पुरुष भी आग बनला, तुझा पती बनला आग, दोन्ही बी आग भडकली. घरात टेबल लागला का इजल? हा आग भडकल माई. पण शास्त्र सांगते माई लक्ष दे. पती जर बोलला ना तू जल बनव, तू पाणी बन. आणि माझी आई बोलली तुम्ही जल बना, शांत राहा. नसं सर्व तर बाहेर निघून जाईल. भांडण झालं मला सांगायला. किशीने पाणी बनव, किशीने अग्नी. अग्नीचं पाण्याचं वाकडं बघा ना. तुम्ही अग्नीत पाणी वाता, पाणीत अग्नी वाता. जमते का बघा? जमल? जमल का? नाही जमत. थोड्या अग्नीमध्ये पाणी वाता भडका होतो. भयानक अग्नी वाढला, पाणी वाटलं डबल चिप्पट पाणी लागल तेव्हा अग्नी थांबली तर भडकती नाही. तशी तुम्ही अग्नी है, तुम्ही भी अग्नी है. पण शास्त्र सांगताय पति पत्नी बनना चाहते हैं, लक्ष्मी नारायण तुम्हाला बनायचं आहे. किसी पाणी बना, किसी अग्नि बना. पती आपला अग्नी बनला, तुम्ही पाणी बना. माझी आई अग्नी बनली तर तुम्ही पाणी बना. दोघांचं भांडण होत नाही, घराला आग लागत नाही, तेव्हा भडकत नाही, शांत राहत नाही. ही शास्त्र, ही शुक्राण ही सांगताय. शुक्राण ही सांगताय. एक शब्द बोलला तर माई तुझं 10 शब्द होते. तेव्हा लागणार का राहील माई? सांग बरं. नुसतं आम्ही म्हणलं जेवायला वाढ. पश्चंत वाणी ती वैखरी वाणी होती मगाची. अंधे का पुत्र अंधा दिखता नाही, वैखरी वाणी ती पश्चंत वाणी नाही. पश्चंत वाणी 4 वाणी आहे. परावाणी, पश्चंत वाणी, मध्यमा वाणी, बेखरी वाणी. लय विस्तार आहे माई, लय विस्तार आहे. लय भरले गबाळ. पण काय करते? टाइम पाहिजे. समयाशी साजर हवे. समय का भान रखो, वही साधू है, वही संगीता है. अमृत है, कितना पिलाओ, अच्छा लगता है. हे माई लक्ष ठेव. वाणीचा वापर नीट कर. वाणीचा वापर नीट कर. शांत
महाराज तुम्हाला जेवायला काय बनवू? किती वाणी सुंदर. महाराज तुम्हाला आज काय खायचं? नारायण नारायण माई का तू कोण आहे? हं? पण काय आपली हिंदू धर्म संस्कृती आपली धर्माची. साधू है, पती है, संत है, मेहमान है, पाहुणा है, कुणी बी है, पण तुला कसं बोललं पाहिजे? तुझं पाहुणा आला घरी, काका या बघा पाणी घ्या, हातपाय धुवा, पाणी प्या, हे आसन घ्या, बोला करा काय खायचं. का कुठून आलं, कशाला आलतो? ही भाषा ए माई आहे काय भाषा अशी आहे नाही ना? हा मग बरं आहे. नाही तर सांग मला बोलायला. बोलू का? राम कृष्ण हरी पुढच्या घरी. हा भजन सुरू गाऊ का? गाऊ गाऊ. राम कृष्ण हरी वाणी पुढच्या घरी. काय कळलं? कळलं तुला? नाही कळलं? नारायण नाही काय समजलं माहिती. साधु है, पानी दे दो न दे दो, पूछताछ मत करना, दोष है, पाप है, पाप है, पाप है. नाव किती सुंदर आहे. गंगा पाणी मागितले हो म्हणते पुढच्या घरी. रामकृष्ण हरी भिक्षा मागितली हो म्हणते पुढच्या घरी. का तुला काय झालं? हे माये हे वर्ण समज, हे वर्ण तुझ्या बुद्धीत घे. राहायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं कसं, कोणासंग कसं बोलायचं, कुठं बसायचं, वाणीचा वापर किती करायचा, बोलायचं पण किती बोलायचं, कोणापाशी बोलायचं, हे ज्ञान शिक. तू साक्षात जानकी आहे, साक्षात तू द्रौपदी आहे, साक्षात जना आहे, साक्षात सीता तूच आहे, साक्षात पार्वती माँ तूच आहे, दुसरं कोण नाही. मी कशाला बोललो? डाव्या साईडला शत्रुपा आणि उजव्या साईडला स्वयंभू आपली माँ पिता है.